गायत्री ताईंना 2 मुले होती. त्यांचा मोठा मुलगा मंगेश पुण्यामध्ये जॉब करत होता आणि त्यांचा छोटा मुलगा दीपक त्यांच्यासोबतच राहत होता. त्याला कोणती चांगली नोकरी भेटत नव्हती, त्यामुळे तो घरी राहून शेतीवाडी पाहत होता. गायत्री ताई आणि त्यांचा नवरा लक्ष्मणराव पण दीपक पाशीच गावाकडे राहत होते. लक्ष्मणराव त्यांच्या सरकारी नोकरीतून रिटायर झाले होते आणि ते सध्या आता घरीच होते, त्यामुळे त्यांना महिन्याला पेन्शन पण चांगली भेटत होती. आणि दीपकची शेती खूप होती, त्यामुळे तो शेतीतून त्याचं उत्पन्न काढत होता आणि शिवाय घरातला खर्च पण दीपकच बघत होता. दीपक कधीच आपल्या वडिलांना लक्ष्मणरावांना पैसे मागत नव्हता आणि कधीच लक्ष्मणराव पण स्वतःहून दीपकला पैसे देत नव्हते. दररोज काही ना काही लक्ष्मणरावांना आणि गायत्रीताईंना चांगले चांगले खायला लागत होते. मसालेदार, चविष्ट आणि तेलकट पदार्थ नेहमी त्यांना लागत होते आणि त्यांना ज्या प्रकारे जेवण आवडतं त्या प्रकारे त्यांची छोटी सून प्रतिभा त्यांना कोणतीही तक्रार न करता जेवण बनवून देत होती. दीपक आणि प्रतिभा दोघे पण लक्ष्मणरावांची आणि गायत्रीताईंची काळजी घेत होते. एवढं करून पण गायत्रीताई प्रतिभासोबत खुश नव्हत्या. त्या नेहमी त्यांच्या मोठ्या सुनेचे, अंकिताचे तिच्यापुढे गुणगान गात असायच्या. जी सून आपली सेवा करते, आपली काळजी घेते, तिच्याबद्दल गायत्रीताईच्या मनात काही सुद्धा इज्जत नव्हती. मोठी सून वर्षातून एकच महिना गावाकडे येत होती आणि त्यातील 15 दिवस तर ती तिच्या माहेरी राहत होती. तरी पण त्यांना नेहमी काळजी मोठ्या सुनेचीच वाटत असायची. जर गायत्रीताईंना कळाले की त्यांची मोठी सून आजारी आहे तर त्या पूर्ण घर डोक्यावर घेत होत्या. त्या नेहमी लक्ष्मणरावांना सांगून त्यांच्या मुलाला फोन करायला सांगत होत्या आणि म्हणत होत्या की सुनबाईची तब्येत कशी आहे ते विचारा. ती बिचारी एकटी शहरात राहते, ती आजारी आहे, ती कशी ॲडजस्ट करत असेल देव जाणे. तिची मदत करणारा पण तिथं कोण नाही, सगळं काम करत असेल. फोन करून बघा बरं, पैशाची काही गरज असेल तर आपण पाठवून देऊ. मोठ्या मुलाची आणि सुनेची एवढी काळजी पाहून दीपक आणि प्रतिभा आश्चर्यचकित होत होते. कशी आई आहे, मोठ्या मुलाला पैसे पाठवण्यासाठी तयार होते. दीपक विचार करतो की मोठ्या दादाला पैसे पाठवण्यासाठी आई किती उतावळी आहे. परंतु मी कधी पैसे मागत नाही, पण कधी इमर्जन्सीला पैसे मागितले तर आई घरात नुसता हंगामा करते. गायत्रीताई दीपकला आशा दाखवून देतात की तो बिनकामाचा मुलगा आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस चालू झाले, त्याबरोबरच अंकिताची इकडे येण्याची तयारी सुद्धा झाली आणि घरात पण गायत्रीताई तिच्या स्वागतासाठी खूप उत्साहित होत्या. गायत्रीताई अंकिता येणार आहे म्हणून खूप आनंदात होत्या. 10 दिवसानंतर अंकिता आली आणि येताना तिने सगळ्यांसाठी साड्या आणल्या होत्या. गायत्रीताईसाठी, प्रतिभासाठी आणि प्रतिभाच्या लहान 2 मुलांना सुद्धा कपडे घेऊन आली होती. 2-3 दिवसांनी अंकिताने तिच्या दोन्ही पण नंदांना बोलवून त्यांना सुद्धा त्यांच्या साड्या दिल्या. दोन्ही पण नंदा आल्यावर प्रतिभावर कामाचा लोड पडला. घरामध्ये खूप माणसे एकत्र झाली, परंतु एवढ्या सगळ्या माणसाचं काम करण्यासाठी फक्त एकटी प्रतिभाच होती. कारण अंकिता सासरी अशी येत होती की जशी ती या घरची पाहुणी आहे. 15 दिवस अंकिता महाराणीसारखी सासरी राहत होती. प्रतिभा पण तिला कोणतंच काम सांगत नव्हती किंवा अंकिता पण मनाने कोणतंच काम करत नव्हती. अंकिता सासरी येत होती, परंतु तिच्याबरोबर ती तिच्या नंदांना बोलवून घेत होती. नंदांचे लेकरे आणि अंकिताची लेकरे आणि प्रतिभाची लेकरे, त्यामुळे घरात मोठ्यांबरोबर लहान मुले सुद्धा प्रतिभाला खूप त्रास देत होती. बिचारी प्रतिभा दिवसभर किचनमध्ये काम करत होती. एके दिवशी गायत्रीताई प्रतिभाला म्हणाल्या की हे बघ प्रतिभा, अंकिता शहरात जाणार आहे, यावेळेस ती माहेरी जाणार नाही, त्यामुळे येथूनच तिला गहू आणि तांदूळ साफ करून दे आणि 25-25 किलोचा तांदूळ आणि गहू नीट करून बांधून ठेव. प्रतिभा म्हणाली की पण आई, माझ्याकडे एवढा टाईमच नाही, मला भरपूर कामे आहेत, मला वेळ भेटणार नाही. आई, तुम्ही एक काम करा, कोणाला तरी ते गहू आणि तांदूळ नीट करण्यासाठी बाहेरून आणा आणि आपण त्याचे जेवढे पैसे होतील तेवढे देऊ. म्हणजे प्रतिभा, तुला एक काम सांगितलं आहे तर त्यासाठी तुला नोकर पाहिजे आणि असं पण तू दिवसभर काय करत असतेस, त्यामुळे तुला टाईम भेटणार नाही. असं कोण आलं आहे घरात? माझी मोठी सून, माझ्या 2 मुली, बस एवढेच आले आहेत आणि यांचा स्वयंपाक बनवण्यासाठी तुला दिवस लागतो. अगं, आमच्या वेळेस आम्ही 25-25 माणसाचं जेवण बनवून आम्ही शेतात जाऊन काम सुद्धा करत होतो. एवढं काम करून आम्ही कधीच आमच्या सासूला उलट बोलत नव्हतो. असं पण दुपारच्या वेळी तू काही वेळ आराम करत असतेस, त्यामुळे एक दिवस आराम नाही केला म्हणून तुला काही सुद्धा होणार नाही. त्यामुळे तू त्यावेळेस तांदूळ आणि गहूला व्यवस्थित कर. गायत्रीताई प्रतिभाला
खूप मोठमोठ्या आवाजात बोलत होत्या, त्यामुळे घरात असणारे सगळे जमा झाले. आता भरल्या घरात प्रतिभाला आपल्या सासूच्या नादी लागायचं नव्हतं. त्यामुळे तिने विचार केला की यापेक्षा आपण जे काम सांगितलं आहे ते काम करू. उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे तिला आता गहू आणि तांदूळ नीट करण्यासाठी सांगितले आणि ते सगळे बाहेर अंगणात उन्हात बसूनच तिला नीट करावे लागणार होते. प्रतिभा 2 वाजता कामाला लागली. ती 6 वाजता तिचं काम उरकलं. त्यानंतर सगळ्यांना चहाची तलब झाली, तरी पण कोणच चहा करण्यासाठी किचनमध्ये जात नव्हतं. सगळेच प्रतिभाच्या नावाने आवाज देऊ लागले. त्यानंतर सासू आली आणि प्रतिभाला म्हणाले की पटकन हातपाय धुवून सगळ्यांसाठी चहा बनव. त्यानंतर प्रतिभा पटकन हातपाय धुवून किचनमध्ये चहा करण्यासाठी गेली. दिवसभर काम करून प्रतिभाला खूप कंटाळा आला होता. पटकन चहा तिने केला आणि तिने लगेच संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुद्धा केली. कारण घरात लहान मुले होती, ते लवकर झोपतात, त्यामुळे जेवण करून झोपतील या हेतूने प्रतिभाने लवकरच स्वयंपाक करायला घेतला. त्यानंतर संध्याकाळचे जेवण झाल्यावर 11 वाजता प्रतिभा तिच्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेली. तिला भरपूर असा कंटाळा आला होता आणि तिला कणकणी आल्यासारखं सुद्धा वाटत होतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रतिभा उठली तेव्हा तिची सासू तिच्या नावाने ओरडत होती. गायत्री ताई पाहतात की सकाळच्या 7 वाजले आहेत, तरी सुद्धा प्रतिभा उठली नाही. गायत्री ताई दररोज सकाळच्या 7 वाजता चहा पित होत्या, त्यामुळे प्रतिभा न उठल्यामुळे त्यांना आज वेळेवर चहा भेटला नाही. गायत्री ताईने किचनमध्ये जाऊन पाहिलं, पण त्यांना प्रतिभा कुठेच दिसली नाही. त्यामुळे त्या मोठमोठ्याने तिच्या नावाने बोलू लागल्या. त्यामुळे सगळे तिथे जमा झाले, परंतु प्रतिभा आली नाही. अंकिता चहा करण्यासाठी किचनमध्ये गेली. आपली मोठी सून किचनमध्ये गेली हे पाहून गायत्री ताईला खूप राग आला आणि त्या रागातच प्रतिभाच्या खोलीत गेल्या आणि प्रतिभाला म्हणाल्या की अगं महाराणी, आज तुला वेगळं असं काय झालं आहे, त्यामुळे तुझे आज डोळे उघडतच नाहीत. आज तुला खूप आराम करायचा आहे का? तुला किती वेळ झाला आहे, तुला काही समजत नाही का? आई, माझं तापाने अंग दुखत आहे, माझ्या अंगात उठण्याची शक्तीच नाही, मला खूप त्रास होत आहे. मग प्रतिभा झोपल्याने तुझ्या अंगातला ताप जाणार आहे का? तुला माहित आहे ना, घरात माझ्या लेकी आणि माझी मोठी सून आली आहे, तरी पण तुला याच वेळी आजारी पडायचं होतं का? जर तुला माहित होतं की तुला ताप आला आहे तर वेळेवर औषध पाणी करून घ्यायचं. तू काय लहान आहे का की तुझ्या हातात आम्ही औषध द्यावं? प्रतिभा, तूच सांग, आता घरातलं एवढं काम कसं होणार? घरातल्या माणसाला पाहून तुला ताप आला आहे. तू तर आधीच म्हणत होती की गहू आणि तांदूळ व्यवस्थित करण्यासाठी तुला नोकर पाहिजे, आणि तू थोडंसं तांदूळ आणि गहू नीट काय केलं? तू तर लगेच आजारी पडली. नाजूक आहेस का तू? मला तुझी नाटके सगळे समजतात. जर तुला आजारी असल्यासारखं वाटत होतं तर मग तू औषध का नाही घेतलं? सकाळी उशिरा उठण्यासाठी आणि घरातलं काम न करण्यासाठी तू काम चुकारपणा करत आहे. पास कर आई. तेव्हा पाठीमागून आवाज आला. गायत्रीताईंनी वळून पाहिलं तर त्यांचा लहान मुलगा दीपक उभा होता आणि दीपकच्या हातात औषध पण होतं. आई, तू प्रतिभाला स्पर्श करून पाहिला आहे का की तिला खरंच ताप आहे का नाही? अगं आई, प्रतिभाला खूप ताप आहे, रात्रभर तापेने फणफणत होते. अगं, तिला आता प्रेमाने बोलण्याची गरज आहे तर उलट तू तिला ओरडतच आहेस. अगं, तिच्यापाशी तापेचं औषधच नव्हतं तर मग ती काय घेणार होती? आई, सहन करण्याची पण एक सीमा असते. अगं, तू नॉर्मल तर बोलतच नाही, तू तिचं मन दुखेल असं बोलत आहे. आई, मी प्रतिभाला लग्न करून आणलं आहे, कुठून पळून घेऊन आलो नाही, त्यामुळे तू तिला एवढं खालच्या थराला जाऊन बोलत असतेस. हा, तू पण बोल की आता. तू तर पूर्ण बायकोचा बैल झाला आहे. तुझं पण आईपुढे खूप तोंड चालत आहे. असं पण मी तुझ्या बायकोला काय म्हणाले आहे की मी तिला म्हणाले ते बरोबर आहे. 4 माणसे दिसली की तुझी बायको आजारी पडली आहे. आई, तुला फक्त कामाशी मतलब आहे, तिच्याशी काही सुद्धा मतलब नाही. ती तर तुझ्यासाठी एक कामाची मशीनच आहे. आई, तू नेहमी माझ्यासोबत आणि माझ्या बायकोसोबत सावत्रपणासारखा व्यवहार का करत असते? जर मोठा दादा किंवा वहिनी आजारी पडली तर तू किती काळजी घेते, तर मग तू तशीच काळजी प्रतिभाची का नाही घेऊ शकत? आणि आज प्रतिभा आजारी आहे तर तुला ते नाटक वाटत आहे. अगं आई, तुला प्रतिभाबाबत कोणतीच काळजी वाटत नाही का? उलट ती काम का करत नाही त्यामुळे तुला त्रास होत आहे. म्हणजे दीपक, तुझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आम्ही मोठ्या सुनाला आणि मोठ्या मुलाला प्रेम करतो, त्यामुळे तुम्ही आमच्यावर जळत आहात.
बाहेर उभी राहून अंकिता सगळं बोलणं ऐकत होती आणि तिने तिच्या सासूबाईसाठी चहा सुद्धा बनवला होता. त्यानंतर ती सासूबाईपाशी चहा घेऊन आली आणि म्हणाली की सासूबाई, जे झालं ते झालं. जर ही खरंच आजारी आहे तर तिला आराम करू द्या. बघ मोठ्या सुनबाई, तुझ्या डोळ्यांनी बघ की तुझी लहान जाव किती नाटके करते. अगं तू आहे की तुझ्या मनात सगळ्यांबद्दल प्रेम, भावना आणि दया आहे. हे दोघे तुझ्यावर जळत आहेत. एक काम कर अंकिता, यावेळेस तुम्ही जेव्हा जाणार आहेत तेव्हा माझं सुद्धा तिकीट करा. मला काही दिवस या दोघांपासून मुक्तता पाहिजे. या रोजच्या भांडणामुळे मला खूप कंटाळा आला आहे. खरं तर अंकिताला आपल्या सासूला सोबत घेऊन जावं वाटत नव्हतं. अंकिता म्हणाली की आई, तुमच्यासाठी वेगळं तिकीट काढता येणार नाही. आम्ही फक्त मुलांचं, यांचं आणि माझं तिकीट काढलं आहे. पण गायत्री ताई सारखं सारखं मला तुमच्यासोबत यायचंय असा हट्ट करू लागल्या. त्या म्हणाल्या की मी मुलाला मांडीवर घेऊन बसेल, परंतु मला सोबत घेऊन जावा. जाण्याच्या वेळेस जबरदस्तीने गायत्री ताई तयार झाल्या आणि अंकिता सोबत निघाल्या. त्यांना दीपकला आणि प्रतिभाला धडा शिकवायचा आहे की मी घरात नसल्यावर तुमची कशी गंमत उडते. अंकिताला अजिबात इच्छा नव्हती की आपल्या सासूबाईला सोबत घेऊन जावं, परंतु एकदा गायत्री ताई अंकिताच्या घरी पोहोचल्या. कामामुळे संध्याकाळी सगळेच माणसे उशिरापर्यंत जागे राहायचे आणि सकाळी पण उशिराच उठत होती. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेस 7 वाजता गायत्री ताईंना चहा प्यायचं मन झालं, परंतु अजून कोणच उठलं नव्हतं. गायत्री ताई सकाळी 5 वाजता उठून बसल्या होत्या. 2 BHKचा फ्लॅट होता. एका खोलीमध्ये अंकिता आणि तिचा नवरा मंगेश झोपले होते आणि एका खोलीत गायत्री ताई त्यांच्या नातवंडासोबत झोपल्या होत्या. शेवटी गायत्री ताईंना चहा खूपच पिऊ वाटला, त्यामुळे त्या अंकिताच्या खोलीत गेल्या. अगं अंकिता, उठ, माझ्यासाठी 1 कप चहा बनवून दे. असं म्हणल्यावर अंकिता रागात गायत्री ताईला म्हणाली की सासूबाई, ही कोणती पद्धत एखाद्या झोपलेल्या माणसाची उठवण्याची? जर तुम्हाला एवढा चहा पिऊ वाटत असेल तर तुम्ही स्वतःच्या हाताने बनवून प्या. तुम्हाला माहीत आहे आम्ही रात्री उशिरा झोपतो, तरी पण तुम्ही मला का त्रास देत आहात? इथं सगळे आपल्या वेळेनुसार कामे करतात. इथे गाव नाही की कधी पण उठलं आणि कधी पण झोपलं. अंकिताच्या तोंडून असलं बोलणं ऐकून गायत्री ताई तर हैराण झाल्या. त्या अंकिताला अशा बघू लागल्या की त्यांना हे स्वप्नच वाटत होतं. ज्या सुनेला आपण एवढा जीव लावला, ती सून आपल्याला अशी बोलत आहे, त्यावर त्यांना विश्वासच बसत नव्हता. हे सगळं ऐकून मात्र गायत्री ताईच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यावेळेस त्यांना त्यांच्या लहान सुनेचा, प्रतिभाचा चेहरा डोळ्यासमोर आला. गायत्री ताई असा विचार करतात की प्रतिभाने मला अशी बोलण्याची हिंमत कधीच केली नाही. ती वेळेवर 7 म्हणजे 7 वाजताच मला चहा देते आणि शिवाय मी तिला किती पण बोलते तरी पण ती माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. त्यानंतर गायत्री ताई किचनमध्ये आल्या आणि स्वतःसाठी चहा बनवू लागल्या. पण आज त्यांना चहा पिण्याचा मूड नव्हता. अंकिताच्या घरी पहिल्या सकाळी गायत्री ताईचा मूड ऑफ झाला होता, तरी पण त्या चहाचा कप घेऊन बाल्कनीत जाऊन बसल्या होत्या. पहिल्या दिवशी त्यांना त्यांच्या घरची आठवण येऊ लागली. अंकिता 7:30 वाजेपर्यंत उठली. त्यानंतर ती नाश्त्याची तयारी करू लागली आणि मंगेश पण ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला. मुले पण शाळेला जाण्यासाठी तयार झाली. अंकिताने किचनमध्ये जाऊन सगळ्यांसाठी पटपट नाश्ता बनवला. बिचारे गायत्रीताई बाल्कनीमध्ये बसून त्यांना पाहत होत्या. सगळे आपापल्या कामात एवढे व्यस्त होते की त्यांना गायत्रीताईसोबत बोलण्यासाठी सुद्धा 1 मिनिट वेळ नव्हता. 1 तासानंतर मुले आणि मंगेश नाश्ता करून निघून गेले. आता घरात गायत्रीताई आणि अंकिता दोघीच राहिल्या होत्या. सकाळच्या 9 वाजल्या होत्या. 9 वाजेपर्यंत गावाकडे गायत्रीताईचा नाश्ता पण होत होता. पण आज गायत्रीताईला चहा पिऊन बाल्कनीत एक अनोळखी व्यक्ती आहे म्हणून बसवलं होतं. मुले आणि मंगेश त्यांच्या कामाला गेले. आता मागे अंकिता घराची साफसफाई करू लागली. त्यानंतर तिने आंघोळ केली. 11 वाजता तिने गायत्रीताईला नाश्त्यासाठी आवाज दिला आणि गायत्रीताईसोबत अंकिता पण नाश्ता करायला बसली. जेवण करता करता अंकिता जरा गप्पा मारू लागले. त्यानंतर राहिलेलं काम केल्यावर ते गायत्रीताईला म्हणाले की सासूबाई, मी आता जाऊन थोड्या वेळ आराम करणार आहे. जर तुम्हाला कशाची मदत असेल तर मला सांगा. नाही अंकिता, मला कशाचीच मदत नाही पाहिजे. तू जाऊन आराम करू शकते. त्यानंतर अंकिता तिच्या खोलीमध्ये जात्याने अजून एकदा गायत्रीताई एकट्या पडतात. रात्रीच्या वेळी जसा सन्नाटा असतो तसाच दिवसा पण तिथं गायत्रीताईंना सन्नाटा वाटत होता. अंकिताकडे आल्यापासून गायत्रीताईला 1 मिनिट सुद्धा करमत नव्हतं. त्या विचार करतात की गावाकडे प्रतिभा काम करत करत
मला किती गोड बोलत असायचे आणि इथं तर अंकिता आहे की ती काम करत असताना माझ्यासोबत एक सुद्धा शब्द बोलत नाही. तिला अंकिताला माझ्यासोबत बोलण्यासाठी वेळ नसतो. जेवढं प्रश्न विचारायला आहे तेवढंच फक्त उत्तर देते. अंकिता सासूबाईसोबत व्यवस्थित बोलत नव्हती, तर मग ती सासूबाईच्या आवडीचं जेवण कधी बनवून देणार होती? त्यानंतर आणि ती काळजीसुद्धा घेत नव्हती. गायत्री ताईंना अंकिताच्या स्वभावाबाबतीत काहीच माहिती नव्हतं. त्या तर तिला हिरा समजत होत्या, पण खरा हिरा तर प्रतिभा होती. गायत्री ताई हा विचार करून आल्या होत्या की अंकितापाशी त्यांना खूप भारी वाटेल. त्यांना वाटलं की मोठी सून माझी सेवा करेल, माझी काळजी घेईल, माझ्यासोबत खूप बोलेल, जशी ती गावाकडे आल्यावर बोलती. आणि तिचा स्वभाव पाहून गायत्री ताईला तिला काही सांगण्याची भीती वाटत होती. जर समोरच्या बाबतीत आपल्या मनात खूप अपेक्षा असतील आणि त्या अपेक्षा समोरच्याकडून पूर्ण होत नसतील, तेव्हा किती त्रास होतो हे आता गायत्री ताईंना समजलं होतं. गायत्री ताईंनी कसं तरी 2 दिवस काढले. संध्याकाळी गायत्री ताईंच्या मोबाईलवर प्रतिभाचा फोन येतो. प्रतिभाचा फोन आहे हे पाहून गायत्री ताईच्या तोंडावर चमक येते. त्या पटकन तिचा फोन घेतात आणि तिकडून प्रतिभा म्हणते की आई, तुम्ही मोठ्या सुनेसोबत पुण्याला जाऊन बसला आहात आणि तुम्ही तुमच्या मोठ्या सुनेसोबत असा रोला की तुम्ही तुमच्या लहान सुनेला विसरूनच दिला आहे. तुम्ही तर नाराज होऊन गेला, तर त्यानंतर आमच्याशी बोलला पण नाही. 2 दिवस झालं तुमचा फोन सुद्धा आला नाही. माझं तर मन तुमच्याशिवाय 1 मिनिट सुद्धा घरात लागत नाही. आई, खरंच मी एवढी वाईट आहे का की तुम्हाला माझ्यासोबत फोनवर सुद्धा बोलू वाटत नाही? लहान सुनेच्या तोंडातून आपल्याबद्दल वाटणारा आपलेपणा पाहून गायत्री त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. प्रतिभा, तू वाईट नाही. वाईट तर मी आहे. मी तुझ्यावर नाराज नाही. मला पण तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येते. तू असं कर की दीपकला सांगून माझं तिकडे येण्याचं तिकीट करायला सांग. असं पण प्रतिभा, मलाही इथं करमत नाही, असं म्हणून त्यांनी फोन कट करून टाकला. मनावर दगड ठेवून गायत्री ताई आठवडाभर अंकितापाशी राहिल्या होत्या. त्यानंतर त्या त्यांच्या गावी निघाल्या. गायत्री ताई त्या घरात, ज्या घरात त्यांचं राज्य होतं, घरात पाऊल ठेवल्यावर त्यांची नजर प्रतिभावर पडली. प्रतिभाला पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी त्यांच्या सुनेपुढे हात जोडले आणि म्हणाले की मला माफ कर. मी आजपर्यंत तुझ्याशी खूप कठोरपणे वागले, पण मला आता कळालं की आपलं कोण आणि परकं कोण. खरंच कोण मनापासून माझी सेवा करतंय आणि कोण सेवा करण्याचं ढोंग करतंय. हे सगळं ऐकल्यावर प्रतिभाला समजले की आपल्या सासूबरोबर तिथं काय झालं असेल, पण तिला सासूबाईला काय झालं आहे हे विचारून त्यांचं मन दुखवायचं नव्हतं. म्हणून तिने काहीसुद्धा विचारले नाही. तिला फक्त या गोष्टीचा आनंद होता की सासूबाईंनी माझी किंमत ओळखली आणि मला ते आता मान सन्मानाने प्रेम देतात. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.